जिथे पाहतो तिथे नव्याने दिसे तुझा आकार गजमुखा मृत्युंजय आणि परकाया प्रवेश ह्या संकल्पना आपल्याला नवीन नाहीत. 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू नावाच्या एका बदमाशाचा आत्मा एका बाहुल्यात शिरला आणि त्यांनी काय धुमाकूळ घातला हे प्रसिद्ध आहे. आज 21व्या शतकात सुद्धा पुन्हा असंच काही घडलं तर कुबड्या जेल मधून पळून आलाय तात्या, तुला पुन्हा जिवंत करायला. तुमच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार. जय देव जय देव जय देव जय देव जय बाबा चमत्कार. तुमच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार. जय देव जय देव जय देव जय देव जय बाबा चमत्कार. तुमच्या चरणी आमचा साष्टांग नमस्कार. जय देव जय देव जय देव जय देव. बाबा चमत्कार. कुबड्या खवीस. ओ तात्या विंचू एकांत. अरे ऐकलं नाही काय? बाहेर जा. अरे तुम्ही सुद्धा बाबा चमत्कार. कुबड्या खवीस. अरे तू तर जेलमध्ये होतास ना, तुला तर जन्मठेप झाली होती. पळालो. पळाला? हा. इथं काय करतोयस? आणि हा 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 बावला तात्या विंचू तुला कुठून मिळाला?
मिळाला नाही काय मग? चोरला. कशाला? तू त्याला जिवंत करायचो. काय? नाही नाही तू नाही नाही. त्याला जिवंत करायचो. अरे कसं शक्य आहे ते? खूप वर्ष झाली त्याला मरून. हे बघ दोन्ही भुवयांच्या बरोबर मध्ये गोळी लागलेली अरे आहे. दिसतंय मला ते. मग एक डोळा फुटलेला असला तरी मग? पण मला माहिती आहे हा. तुझ्याकडे मृत्युंजय मंत्र आहे. त्याच्या साह्याने तू याला जिवंत करू शकतोस. नाही रे बाबा, त्याचा काही उपयोग होणार नाही. 20 वर्ष झाली त्याला मरून. माझ्याच्यानं ते होणार नाही. तू जा. मी जाऊ? निघ. तुला नाही जमणार? नाही रे. ठीक आहे, तुला जर जमणार नसेल तर मग मी तुला मारतो. अरे पण याला जिवंत करून तुला काय मिळणार रे? हिरे. आ? हिरे. हिरे? मी आणि तात्या विंचूने 5 कोटींचे हिरे चोरले होते. माहित आहे. त्याची किंमत आता 50 कोटी झाली आहे. पण ते हिरे कुठे आहेत हे फक्त तात्या विंचूलाच माहिती आहे. म्हणून सांगतोय तू त्याला जिवंत कर. आणि मग मी त्याच्याकडनं हिरे कुठे आहे ते वधवून घेईन. बर. एकदा का मला हिऱ्यांचा ठावा ठिकाण कळला की मग तात्या विंचू खलास. आणि मग हिरे आपल्या दोघांचे. म्हणजे 50-50. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा. बम भगबुगे भगनी भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. ओम भम भगबुगे भगनी भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. ऐं ह्रीं क्लीं ऐं हो हूं ह्रीं क्लीं ओम भट स्वाहा. भगबुगे अग्नि भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. ओम भम भगबुगे भगनी भागोदरी भगबुगे भगनी भागोदरी भगवासे याउन्नी ओम भट स्वाहा. काय बाबा, हवा गेली काय तुझी? अरे कठीण आहे रे बाबा. मी या बावल्याला नाही जिवंत करू शकत. बाबा गेला मशणात आणि हा बावला घाल चुली. बाबा 20 वर्ष वाट बघत होतो मी. कोंबड्या. आपल्यांचा सत्यानाश केलास. अरे
बाबा चमत्कार. बापरे, वाचवा रे. सोडणार नाही. अरे तात्या, मी तुला जिवंत केला, तो मला का मारतोयस रे? अरे पण तू मला बावल्याच्या देहात परत का घातलास? मला मनुष्य देह धारण करायचाय. बोल, मला मनुष्य देह परत कसा मिळेल? मला माहित नाही. तुला माहित आहे? हे मला माहित आहे. गेल्या वेळेस तू मला मृत्युंजय मंत्र सांगितला होतास. ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यवनी ओम फट स्वाहा. माझ्या लक्षात आहे. मला लक्षाकडे घेऊन चल. अरे कसं शक्य आहे? लक्ष मेला रे. मेला? मेला? अरे काय सांगतोस काय? मग मला मनुष्य देह धारण कसा करता येणार सांग. मला माहित नाहीये. तुला माहित आहे? तू मला सांगत नाहीयेस. सांग, लवकर सांग. मला समजत नाहीये. लवकर सांग. मेला की काय हा? आता मी काय करू? पुस्तक. ओम फट स्वाहा. शाईला ही कुठली लिपी? सापडला. मृत्युंजय मंत्र सापडला. ओम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यवनी ओम फट स्वाहा. प्रवेश करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मृतदेहावर हात ठेवून वरील मंत्र 3 वेळा उच्चारल्यास प्रवेश साधता येतो. काही कारणास्तव मृतदेह नष्ट झाल्यास संबंधित व्यक्तीच्या मुलाच्या शरीरात वरील पद्धतीने प्रवेश करता येईल. लक्षाचा मुलगा. ओम फट स्वाहा.
मोर्या. काय रे आद्या, कसं आहेस तू? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बेस्ट. हा. काय रे, बरा आहेस ना? हा, बरंय बरंय. राम राम. राम राम. अरे बाब्या, काय करतो काय? ये ना लवकर. पक्क्या, अशी का हाक मारतोस मला? तुझं नोकर आहे मी. नाही, लोक ओळखतात यार आपल्याला. काय आधी कसं आहेस? बघितलंस? तू बालपणीचा मित्र आहेस रे माझा. तू कसं शाळेत पहिल्या बाकावर की शेवटच्या बाकावर नाही तो बाहेरच्या नाक्यावर. साड्या. बरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? हे चक्र बघ ना यार, खडखड करून बंद पडतं, थांबतं रे ते. भाडं दिलं नसशील. ऍडव्हान्स मध्ये मोजले भाडं. हो, हा. बरं चल चालू कर बघूया. खेच खेच बेल्ट खेच. अरे खेच ना साड्या. अरे इकडे इकडे इकडे. हा बोल्ट गेलाय तुझा. काय बोलतो? अरे काय बोलतो आता? काय करू काय मी? दुसरा लावून देतो तात्पुरता, पण माझ्याकडे देशी आहे यार. शी. ए, बोल्ट देशी आहे. अच्छा. मी काय गॅरंटी देत नाही. पण हे चक्र चालू होईल ना रे? होईल रे, पण मध्येच बोल्ट तुटला तर मी जबाबदार नाही. लावण्याची मेजवानी सातारहून आली. लावण्याची राणी मेघा सातारकरी. मेघा सातारकरीचं लावण्याने लावणी बघायला या. हो या श्रीपुरवाले या या. मुर्द्या, माझ्या पोरीचं नाव कशा पाय अनाउन्स केलंस? डोंट डिस्टर्ब मी. आणि हे काय? हिचा कटआउट कशा पाय हितो? ते तू तुझ्या लेकीला विचार किती मला तुला काय सांगितलं ना जमायचं नाही म्हणून. मला काय सांगू. काय झालं ग अनाउन्स केलं म्हणून? हा हा काय हा? मला चालणार नाही. मी म्हणते प्रॉब्लेम तरी काय आहे? अगं मेघे, अगं तुला किती वेळा सांगितलं हे तमाशात नाचायचं खुलडोसक्यात काढून टाक म्हणून. अगं तमाशात धाडायचं असतं तर तुला त्या पुण्याच्या त्या कॉलेजात पाठवलं असतं का? ठीक आहे नाही, 2-3 दिवस जत्रेत नाचले तर एवढं काय बिघडलं? नाही 4 दिवस जत्रेतली मजा करून घेऊ दे ना मला. नाही आय नाही आय नाही. कपडे मुर्द्या. आय फक्त 2-4 दिवस. ऐका चंपा सातारकरीत आणि तिच्या पोरीचा डान्स बघायला या. आद्या, ये आद्या. ए गप्रे, काय करतोय बघतोयस ना? ऐक नाही आद्या, रातच्याला टाकायची का चक्कर? कुठे? तमाशाला. आजीला कळलं ना, घरच्या घरी तमाशा बघायला मिळेल मला. आईला इकडे तंबू आणि घरी बांबू. मग आपण इकडेच थांबू. वाईट विनोद मारू नकोस. बेल्ट खेच जाऊन. स्टार्ट कर. मारतो. कुठे चालली? मी जरा जाऊन येते. अगं नाही, जायचं नाही. सोड ना. अगं पोरे. नाही अगं आई. थांब थांब. होते सुरू होते. झालं सुरू झालं. पक्या जॉईंट बिल सुरू झालं तुझं. परत कधी बंद पडू शकतं. मग आता पण बंद पडलेलं अचानक चालू येऊ शकतं. थँक्यू 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 थँक्यू. नुसतं थँक्यूनी काम नाही चालणार. रिपेअरिंगचे 200 रुपये घरी आजीकडे पाठवून दे. अरे तेवढंच तिला समाधान. नातवाला इंजिनियर केल्याचा काहीतरी फायदा होतोय. 200 रुपये आजीकडे. हो. सर काय लो कटियार देख भैया. मला एक गोळा दे ना. सर काय लो कटिया डाल दे बरबा का बोला डाल ले लो भैया ले लो.
देत है भैया, देत है, तुमको भी देत है। वो कब का हमारा इंतजार कर रहा है भैया, तुमको समझता नहीं है? उनको पहला देत है हम। ये लो भैया बर्फ का गोला, बहुत बढ़िया है। ये भी बढ़िया है, ये भी बढ़िया है, बहुत बढ़िया है। ले लो, हाँ ले लो ले लो, बहुत बढ़िया है। अरे धन्यवाद। ओ गोला वाला, हाँ का है? कसा दिला? हाँ एक गोला 20 रुपया गोला है, ले लो 20 रुपए? हाँ 20 रुपए तक खिला दिए। तो फिर लादी ही ले लो, गोला का ही चाहिए आपको। ले लो भैया ले लो, बहुत बढ़िया है गोला। भैया। सर क्या हुआ? 10 रुपए में दो ना। भैया बोल के इमोशनल मत बना, 20 रुपया ही लगेगा, ऐसा नहीं चलेगा। बरं ठीक आहे, हाँ। उरलेले पैसे मी संध्याकाळी आणून देते. अरे ऐसा कोई नहीं देता है, सुबह से बहुत जन आके चले गए, शाम को देते हैं। 20 रुपए लगे, लेके आओ जाओ। नाही हो, मी तसं नाही करणार. हाँ. मी नक्की देईन. मी आर्टिस्ट आहे. ये क्या होता है आर्टिस्ट? आर्टिस्ट मतलब डांस, ऐसे स्टेज पे डांस करते हैं ना. नहीं नहीं 20 रुपया ही लगेगा। हाँ हाँ. आओ तो भैया सांगू दिसतो गोला। ना तुम्हाला? हाँ दिख रहा है। हाँ, तिथे या संध्याकाळी मी तुम्हाला तमाशा दाखवते. अरे क्या बात हुई, हम आपको गोला देंगे और बदले में आप हमको तमाचा देंगे। तमाशा नहीं हो, तमाशा. तमाशा, वो ऐसे टन 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 वाला डांस होता है ना. अरे नहीं नहीं, हम आपको फ्री में गोला देंगे ना, तो हमारी जो बीबी है ना, वो शाम को हमको लादी के ऊपर बर्फा के टन 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 करवाएगी। तुम जाओ, बाद में आओ। दुष्ट मेला. मेला तो बहुत बढ़िया होता है, ये दुष्ट का है बोल। आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडणार. हे त्या गोळ्यावाल्याला का नाही सुचलं? कोळीवाला बाहेरचं असेल. या गावचं होण्यासाठी काय करायला लागतं? या गावात जन्म घ्यावा लागतो किंवा किंवा या गावाची सून म्हणून यावं लागतं. पाठवू का एखादं प्रपोजल? मेघा, 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 अमक. हा? अरे माझ्या कर्मा, तू इकडे काय करतेस? तिकडे आई शिकावली ना तुझी. हा? तुझी. थांब ना, मला गोळा खाऊ दे ना. आता तिकडे जाऊन तुझ्या आईशी धम्मक लाडू चापट पोळी खावी लागणार आहे. काय? धम्मक लाडू चापट पोळी. चल लवकर. अरे! तुझं काय रे मेल्यामध्ये? तू चल लवकर. मेघा रे, मेघा रे. मत गोला. आईला चल लवकर. हो हो थँक्यू. माहितीये ना. हा हाय मावशी, या जत्रेबद्दल 1-2 शब्द बोला. नाही नाही मला काय माहित तुम्ही नाही. टीव्हीत नाही नाही मला काय माहितीच नाही. एनिवे, आपण सगळ्यात फेमस श्रीरंगपूरच्या जत्रेत आहोत. इकडे माघी गणपतीचा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि जत्रा संपल्यानंतर गणपतीची एक मोठी मिरवणूक निघते. तिकडे सगळे बेभान होऊन नाचत असतात. मी इकडच्या गावकऱ्यांना बोलता करण्याचा प्रयत्न करतेच आहे, पण बिचारी साधी भोळी माणसं आहे. तर बघूया कोण आपल्याशी गप्पा मारायला तयार होत आहे. कम कम. येस येस एक्सक्यूज मी, येस. एक बाईट देता का? काय? एक बाईट देता का? कुठे देऊ? अरे गालावर का माने? हो, हे काय बोलताय? तुम्हीच म्हणालात ना बाईट देता का? अहो, बाईट म्हणजे छोटीशी मुलाखत देता का असं म्हणाले मी. तसं आमच्या गावात बाईटचा एकच अर्थ, टू बाईट म्हणजे चावणे. इंटरेस्टिंग गाय. रोल कर. काय नाही, माझी आजी मला बैल म्हणते. तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना. बोलू? हो, रोलिंग आहे का? रोलिंग आहे हो हो. ऍक्शन म्हणा ऍक्शन. ऍक्शन. बोला बोला. नाव आदित्य लक्ष्मीकांत बोलके, शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर. झालं. वडील काय करतात? आई वडील जगात नाही आहेत, पण माझे बाबा खूप मोठे व्हेंट्रिलोक्विस्ट होते. बोलके भावलांचा खेळ करणारे लक्ष्मीकांत बोलके. ऐकलं नाव? असे आपले मकरंद वटवटेंसारखे. अच्छा, मकरंद सरांचा खेळ सुरू होतोय, मला बघायचा आहे. मी येतो. बाय. थँक्यू. ओके. नमस्कार. ही नवी कुठली कार? गप्पा बस. स्वागतम सुस्वागतम. मी बोलू का? जरा बोलू का? मी मकरंद वटवटे माझ्या बोलक्या भावनांच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो. तालिया तालिया.
कुठे चालला काय? मकरन सरांना भेटायचं आहे. तिकीट काढावं लागेल. तिकीट काढावं लागेल? हा. कितीच आहे तिकीट? 50. माझ्याकडे 30,000. 30 आहेत ना. चल पुढे. धक्का काय मारता? सांगितलं ना. धक्का नाही मारता. पण मला फक्त भेटायचं आहे. मीटिंग आहे फक्त. अरे त्यांचा शो चालू आहे, तुला भेटता येणार नाही. चल चल. तुम्ही बघितला त्यांचा शो? हा. तुझं मस्त करतात. अरे छान मस्त असं. हा. पण तुला काय सांगू, तिकीट काढून बघ ना. चल फोट. कुठे आहे शो त्यांचा आतमध्ये? आतमध्ये स्टेज तिकडे आहे आहे का? तिथे असे बावले. तर मंडळी, प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं? अरे तुला कळणार नाही गमत्या. प्रेम म्हणजे लव असतं. सांग तात्या, लव म्हणजे काय? लव्ह इज अ कंडिशन ऑफ माइंड अँड माइंड इज आउट ऑफ कंडिशन. कळलं मंडळी? बरं मला सांग तात्या, तुला इंग्रजी एवढं चांगलं कसं येतं? इंग्रजी शाळेत शिकलो ना. तुझा जन्म कुठं झाला? तिरुअनंतपुरम. आता मला सांग, तिरुअनंतपुरमचं स्पेलिंग काय? माझा जन्म गोव्यात झाला. तुझं इंग्रजी नॉन मॅट्रिक आहे. मला सांग तात्या, मंत्री म्हणजे काय? मंत्रालय जळलं तरी जे स्वतः जिवंत राहतात, सगळ्यांच्या डोळ्यात संत्री पेटतात आणि स्वतः मिशा पेटतात. कोण आहे हो? काय चाललंय फोक्या? अरे काय चाललंय काय? विदाउट तिकीट घुसलाय. अरे मग तू कशाला उभा होता दरवाजावर? अहो तुमच्याशी बोलायचं आहे. असं इथं बोलायचंय का? ही वेळ आहे का? फोपसा त्याला बाहेर काढ. चल बाहेर. नालाय का? तुला कळत नाही का? एवढा मूर्खन नालाय. याला काय अर्थ आहे? मी तुला नोकरीवरनं काढला. सर हा चंदू चमाट दिसायला साधा पण तितका धूर्त आणि चलाक. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून हातोहात फसवतो. मागल्या खेपेला हा सावंतवाडीला दिसला होता साहेब. इंटरेस्टिंग. नेक्स्ट स्लाइड. येस सर. हा बाबू लंगडा अनेक वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतोय. हा सुद्धा शहापूरला दिसला होता मागल्या खेपेला. नेक्स्ट स्लाइड. सर हा कुबड्या खवीस. हा कुबड्या खवीस? येस सर. काय झालं? हे नाव माझ्या परिचयाचं आहे. सर हा जन्मठेपेचा कैदी होता. 3 दिवसा अगोदर हा जेलमधून पळाला आणि काल त्याची डेड बॉडी मिळाली बाबा चमत्कारच्या आश्रमात. व्हॉट? येस सर. बाबा चमत्कार? लाईट्स. कदम लाईट्स. बाबा चमत्कार कुबड्या खवीस. देर इज अ कनेक्शन. मोरे तुम्ही एक काम करा. येस सर. ताबडतोब बाबा चमत्कारला माझ्या समोर हजर करा. पण बाबा चमत्कार हॉस्पिटलमध्ये आहे सर. व्हॉट? का? सर ते कोमात आहेत. ही काय गडबड चालली आहे? 1 मिनिट मी बघतो सर. कोण आहे तिकडे? अरे 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 एक मिनिट. हवालदार सोडा त्यांना. कोण आपण? तुम्ही मला ओळखलं नाही साहेब? अप्रतिम. माझं नाव विचित्र आहे. विचित्रे? हा विचित्र म्हणजे अरे अरे साहेब खरं तर अप्रतिम. माझं नाव आहे विनायक चित्रे, पण लोकांनी माझं संक्षिप्त नामकरण केलंय. विनायक चित्रे, वि चित्रे, शॉर्ट फॉर्म. साहेब माझा एक वस्तू संग्रहालय आहे. ठाऊक आहे मला. हा. विचित्र वस्तू संग्रहालय, राईट? नाही साहेब, त्याचे नाव विचित्रे असेच आहे, परंतु काय झाले, त्रवरची मात्रा पडली साहेब, ही अशी, आणि मग पुन्हा सापडलीच नाही. हो खरंच ही गोष्ट फार विचित्र आहे. नाही साहेब, याहीपेक्षा विचित्र अप्रतिम गोष्ट पुढेच आहे. काल माझ्या वस्तू संग्रहालयातली एक अप्रतिम महत्वाची गोष्ट चोरीला गेली साहेब, आणि हे तुमचे पोलीस अप्रतिम माझी तक्रारच लिहून घेत नाहीत साहेब. मोरे काय चोरीला गेला? काही नाही सर, एक बावला चोरीला गेला. आणि तो साधा सुद्धा बाहुला नव्हता. तुम्हाला नाही कळणार, साहेबांना कळेल साहेब, कारण त्या बाहुल्याचं नाव होतं अप्रतिम तात्या विंचू. व्हॉट? होय सर. तात्या विंचू? मोरे. येस सर. आधी कुबड्या खवीस, मग बाबा चमत्कार, आणि आता तात्या विंचू. डॅम इट, देयर इज अ लिंक. सर हा माणूस वेडा आहे, आणि हा म्हणतो की याचा बावला झपाटलेला होता. अप्रतिम. आणि कुठल्या तरी एका वेड्या इन्स्पेक्टरनं म्हणे त्याच्या इथे गोळी घालून ठार केलं. कसं शक्य आहे सर? नोकरी गेली तुझी, गेली. वेडा इन्स्पेक्टर? हो वेडा. तो कोण होता? आता मला काय ठाऊक सर. तो मी होतो. स्टुपिड.
खेळ धारण केलाच पाहिजे. लक्षाच्या पोराला गाठलाच पाहिजे. अजय जत्रेला जाऊन येतो का? आले रे बाबा, आले आले. थांब थांब थांब. हा कुठे निघालास? जत्रेला. होय का? येऊ? हा. काय लोक इथं श्रमा ग? कुठे काय? काहीच नाही. हे बघ काहीच नाही. माग काहीच नाही. माग नाही. बघू आजी काही नाहीये. बघू काही नाहीये. म्हणलं ना तुला. काय कुठे? चिमटे नको चिमटे. भाऊला मला वाटलंच बर. कशाला हो भावला घ्यायला हातात? सांगतो. फेक. काय? फेक पहिला. फेक त्याला बाहेर. आईची मारू फेक नको, मारू. फेक म्हणते ना रे. फेक त्यो भावला. फेक कशाला घ्यायचं? फेक. बघितलंस? दमलीस. सांगितलं असं काय करत जाऊ नकोस. बघ बघ काय अवस्था झाली आहे तुझी. बस बस आरामात. ये ये आरामात. बस बस सावकाश. हा आता ऐक. काय आजी, गावात एक बोलक्या भावल्यांचा खेळ करणारा माणूस आलाय, मकरंद नावाचा. त्याच्याकडे ना बाबांच्या एका बाहुल्यासारखा दिसणारा सेम टू सेम बाहुला आहे. कुठला तू बरं? तात्या विंचू. अगं तू विंचू चावल्यासारखी का ओरडतेस? अरे बाबा तात्यांचं मुळ तुझ्या बासाच्या धोक्यात आला होता र. काय म्हणजे? तात्यांचं जीवन चालला होता. तुझ्या बासा जीव घ्यायला निघाला होता. अरे लेकरा, आपलं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो बघ. ते इन्स्पेक्टर महेश जाधव तुझ्या बाचा मित्र ऐन यायला धावून आलो आणि गोळी घालून त्याने तात्या विंचूला ठार जिवंत मारलं बघ. मारलं? मेला ना? हा आजी, असल्या भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाहीये. अगं आजी, हा एक खेळ आहे. काय हो बाबा, बरोबर आहे ना? मग जर आपल्या मा साहेबांना समजावा की या बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसा नसात सळसळत आहे. त्याला अडवू नकोस. चुप आहे. सळसळतय. लक्ष ह्याचा अजिबात ऐकू नकोस. अरे ह्याच्या डोसक्यातला ते बोलक्या भावल्याचं भूत उतरून टाक. आजी तू बघ तात्या विंचू. रिहर्सल मस्त झाली आहे. शो सुद्धा फर्स्ट क्लास झाला पाहिजे मुलांनो. या ढोले पाटील या. व्हॉट टॉकिंग. तुझ्या खेळात मला काय पण सुटत नाही. अरे दररोज 50% बुकिंग देतो मी तुला ढोल्या. 50%? लाइटिंगचा खर्च पण सुटत नाही. लाइटिंगचा लाईटली घेत जा रे. व्हॉट टॉकिंग लाईटली. मकरंद सरांना इम्प्रेस करूया. भावला घेऊन कुठं चाललास? तुम्ही मला का अडवताय? मी एक चांगला मुलगा आहे. मला फक्त मकरंद सरांना भेटायचं आहे आणि बोलक्या बावल्यांचा खेळ शिकून घ्यायचा आहे. बोलक्या बावल्या. अरे चल फुटीत ना. तुझ्यामुळे काल नोकरी गेली होती. मकरंद सरांच्या पाया पडून ती परत मिळवली. आता पुन्हा नाही घालवायची आहे. चल पण 5 मिनिटं भेटू द्या ना मला. अरे जा बोलला ना जा. या फोपशा, या हन्नाला तू फोपशा बोलला. मी ना हा म्हणाला. ए फोपशा. अरे तू बोलला. अरे काल मकरंद सर तुला फोपशा म्हणाला म्हणून मला वाटलं तुझं नाव फोपशा आहे. अरे मकरंद सर मला काय पण म्हणतात. कधी कधी ते मला रेड्या पण म्हणतात. म्हणून तू बोलतो काय? चल अंगाला हात नाही लावायचा. सोडणार नाही तुला मी. काय करणार आहे? काय करणार आहे? तुला थांब. काय 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 करणार आहे? ए रेड्या तुझ्या आदित्य, आता तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला कसं वाटतं? कसली ब्रेकिंग न्यूज. काय सगळं ब्रेक झालं इकडे. ये रेड्या. अरे काय केलंस बाबा हे? अरे मी नाही, त्यांनी केला. आदित्य, खूप मजेशीर फाईट चालली. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? अहो मला फाईट नव्हती करायची. मला फक्त मकरंद सरांना भेटायचं होतं. अरे तुझ्या फोपशा. अरे नेम चुकला. तुझ्या खेळाला बुकिंग झालं नाही तर मी इथे चित्रपट लावीन हिंदी. अरे हेच चुकतं तुम्हा लोकांचं. पारंपरिक लोककलांचा गळा घोटून तुम्हाला तिथे नंगा नाच दाखवायचा आहे.
काय दाखवणार आहेस? भिगे होठ ते रे असलंच काहीतरी ना. आता मी भिगवट लावीन नाही तर सुकवट लावीन. आज जर तुझ्या खेळाला बुकिंग झालं नाही होणार. हे बाग डोल्या बाग कशी गर्दी केली लोकांनी. बाग आजचा खेळ. अरे वॉट टॉकिंग. ही तुझ्या खेळाची गर्दी नाहीये. भाग मारामारी चालली आहे बाहेर. तिकिटासाठी मारामारी. पाय गेला. शुभे घे. आग घुंगरू फेकू नको सांगितलं तर. सॉरी पण तू बसलीस का अशी? चल ना रिहर्सल करूया. ए चला चला पोरी. अगं होय पण ते ढोलकी मला कुठे आलाय अजून. पकड. अरे तुझं ढोलकी मला कुठे आहे? अगं त्यालाच तर मोबाईल लावतोय ना पण तो घेतच नाही फोन. ए चंपाबाई तिथं कुणी तरुण पोरगा घुसला का ग? पोरगा? कोण रे तू? आणि असं काय विचारतोय? इथं कुणी पोरगा घुसला का? अरे तुझ्यासाठी नाही बोललो बाबा. काय नाही हो. एक पोरगा आमचं लई नुकसान करून पळालंय बघा. असं त्याला शोधतोय आम्ही. इथंच कुठेतरी लपलाय त्यो. अरे इथं नाही आलं कोणी पोरगा बिरगा. आम्ही तर ढोलकीवाल्याची वाट बघतोय. काय ग? चला र इथं तो नाही आलेला. ए बत्ताशा त्या लग्नाला जरा पाणी तरी पाच की. लंगडा कुणाला बोलते? मी लंगडा नाही. त्या पोरांनी मला खाली पाडला. तंगड तुटलंय माझं. त्याला आता गाव दे. त्याला मी आता चित्तच सोडत नाही. तू पण नाही. राम राम. का हो पुणे इथला तरुण पोरगा घुसला होता का हो ठाकूर? तो तूच का? नाही तो बरा होता दिसायला. हा एडचप दिसतो. तूच का तो ढोलकीवाला? नाही. होय तू आला. ए आला. हात आहेत की नाहीत? आला. चल की पटपट पाय उचल की पटकन. चल. सांडला काय आल्या उठ. ढोलकीवाला. माझ्या तोंडाकडे काय बघत उभा राहिला रे? तुझ्या तोंडाकडे नाही मेघाच्या तोंडाकडे बघतोय तो. मी आहे ना. त्याच्या गळ्यात ढोलकी टाका त्याला वाजवायला सांग. फुकटचा पैसा देणार नाही मी त्याला. बघतो काय ढोलकी दे किती. चला पुरी हो तयार व्हा. चला हा जा तयारीला जा. कसं वाजवणार आहे हा? चल की मुर्द्या. हा चल. अरे असू दे आशीर्वाद आहेत आमचे. चल वाजू. चल काय तोडा. धर
सापडते का? नाही नाही नाही. धर, धर, धर. अय्या, काय आहे? दरवाजा ठोकतोय. हे काय आहे? तुम्हीच म्हणालात थोडं वाजव. म्हणजे अरे माझे कर्मा. मुडद्या, नीट बोल. अरे थोडा नाही रे, तोडा तोडा. अजून वाजू? अजून वाजव. हा. अरे तू ढोलकी वाजवतोस का मांडी खाजवतोस रे? कोणी केला तुला ढोलकीवाला? आहे. काय आहे? ए बोल, हाय ना मी इथं? काय गो, मी जातीये. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. माफ करा, मला जरा यायला उशीर झाला. कोण रे तू? म्हणजे तुम्हीच तर सकाळ धरणं फोन करत होता ना की ढोलकीवाला पाहिजे म्हणून. म्हणजे हा खरा ढोलकीवाला आहे? हा. मग ह्यो कोण आहे? ह्यो कुठे गेला? ये मेला शोध की. शोधू की. शोधा की. ए पोरीनो, शोधा ग. कुठं गेला रे तू? ये मुर्द्या पत्रा बघा. शोध गेला. ए ढोलकीवाल्या. ह्यो काय सरपटच बाहेर येणार आहे का? मुर्द्या. आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडलं. या पाठवू का एखादं प्रपोजल? ढोलकीवाले तुम्ही? नाही तू? सॉरी, तुम्ही? हा, तूच बरोबर आहे. बरं तू इथे काय करतोयस? माझ्या लकचं कौतुक करतोय. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तीच गोड मुलगी मला पुन्हा भेटेल. फार छान बोलतोस तू. नाव काय तुझं? मी आदित्य. तू? मेघा. आम्ही लोकनाट्यवाले आहोत. मी पण लोककलेचाच वारसा घेऊन जन्माला आलोय. ओ, माझे बाबा बोलक्या भावल्यांचा खेळ करायचे. व्हेंट्रिलोकिस्ट. अरे वा, तुला माहितीये शब्द? ऑफकोर्स. मी BA ला आहे पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये. हो, हायला तसं मी पण प्रोफेशनल व्हेंट्रिलोक्विस्ट नाहीये. मेकॅनिकल इंजिनियर आहे डिप्लोमा करून. ओ. ए बाय द वे, थँक्यू त्या बर्फाच्या गोळ्यासाठी. मेन्शन नॉट. त्याच्या बदल्यात तुला काय देऊ? सांगू? हा. कधीतरी एकत्र बर्फाचा गोळा खाऊ. दोघात मिळून एकच बर्फाचा गोळा. मी आदित्य. आईला काय करू? कुठे? तिकडे. ऐक, हा. आज रात्री काय करतोयस? का? माझं लावणी नृत्य बघायला ये ना, मस्त नाचते मी. हो, मग तरी आलंच पाहिजे. येईन पक्का. ओके, थँक्यू. बाय बाय. अगं काय कुठं आहे तू? हात सोड, आई बघेल. हात सोड. नाही. अगं मेघे, अगं किती हाका मारायचे तुला? चल, तो खरा ढोलकीवाला आलाय. चल. म्हणजे? अगं मगाशी आला होता ना, ते कोणतरी टार्गेट पोरग होतं. चल. हे काय बोललीस? काय म्हणलीस ग? नाही, काय नाही. मग चल, रेसायला चल. नाही येत जा. येते ना, येते. आवाजाला काय झाले तुझ्या? आणि काय ग? कोण आहे पडद्या माग? बाजूला हो. बाजूला बाजूला हो. इथं तर कोणीच नाही. काय ग, काय शोधतेस? नाही, काय नाही. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी गौरी वाघ, CNB जनमत न्यूज चॅनल साठी थेट श्रीरंगपूरच्या जत्रेतून. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत या जत्रेत बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे सुप्रसिद्ध शब्दभ्रमकार म्हणजेच व्हेंट्रिलोकिस्ट मकरंद वटवटे यांच्याशी. सो मकरंद सर. सर नका म्हणू. तुमच्यासारख्या सुंदर मुलींनी सर म्हटलं की सरसरून काटा येतो अंगावर. थँक्यू मला सुंदर म्हटल्याबद्दल.
मकरंदजी मला एक जी सांगा. कशाला आता तो मध्येच. हवं तर मला पाजी म्हण, मकरंदजी नको. पाहिजे तर मला मकरंद म्हण किंवा मक्या म्हण. मक्या? माझ्या सर्व मैत्रिणी मला लाडाने मक्याच म्हणतात. तुम्हाला आवडेल मी तुम्हाला नुसतं मक्या म्हटलेलं? तुला आवडेल माझी मैत्रीण व्हायला? तर मित्रांनो, आपण पाहिलं की मकरंद सर उर्फ मक्या किती उमद्या स्वभावाचे आहेत आणि या स्वभावामुळे ते इतका सुंदर बोलक्या बाहुल्यांचा खेळ करू शकतात. मक्या गेले अनेक वर्ष बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत आलेले आहेत आणि या क्षेत्रात त्यांचं मकरंद नाव सर. खूप मोठं आहे. मक्या म्हण ग मला. एक मिनिट कट कर रे. ए मक्या, मला तुला भेटायचंय. ए कोण आहेस रे तू उद्धट पोरा? तुम्हीच म्हणालात ना मक्या म्हण. ते मी तिला म्हणलं, तुला कशाला म्हणेन? आपण अजून गप्पा मारणार आहोत, अजून गमती जमती जाणून घेणार आहोत, पण एका मला जरा छोट्याशा बोलायचं होतं. विश्रांतीनंतर. अरे बरायस ना तू? त्या दिवशी तू माझ्या शो मध्ये येऊन शोचा पचका केला, तिथेच तुला बोलायचं होतं. इथे दिसत नाही ती इंटरव्ह्यू घेते, तो कॅमेरामॅन समोर आहे. अरे किती सिरियसली ती माझ्याविषयी बोलते. मी हे सगळं इथं मांडलंय. बरायस ना तू इडियट माकड छाप कुठचा? काय बघतोस माझ्याकडे? अरे काय करतोय हा? आले मी, थांब एक मिनिट. ऐका ना. मिस्टर आदित्य लक्ष्मीकांत बोलके, तुम्ही 5 मिनिटं शांत बसाल प्लीज. लक्ष्मीकांत बोलके? ते माझे वडील. अरे तू प्रसिद्ध शब्दभ्रमकार लक्ष्मीकांत बोलक्यांचा मुलगा हा, आहे? हो. किती गोड उली उली उली, हे आधी नाही का सांगायचंस? अहो मी कालपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पण तुमचा तो फोपशा मला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हता. फोपशा? तो नाही का, तुम्ही त्याला रेडा म्हणता कधी कधी. म्हणजे हन्म्या? तोच 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 तोच. त्याला ना तुम्ही गेंडा म्हणा, गेंडा. पानघोडा, पानघोडा तसाच दिसतो, पानघोडा. आपण त्याला विचारू त्याला काय म्हणले हा, आवडेल ते. तसंच त्यापेक्षा करू, असं करूया का, तूच त्याला विचारतोस का? नको नको, तो खवीस माझ्या मानगुटीवरच बसायला बघतो नेहमी. आताही त्याचा तोच विचार दिसतोय. तुम्हाला कसं माहित? तू मागं वळून बघितलंस तर तुलाही माहित होईल. तुम्ही चालू द्या, आपलं चालू द्या. काय मुलाखत वगैरे. मला असं विचारायचंय की तुमची सगळ्यात आवडती बाहुली कोणती? ही काय माझ्या समोर उभी आहे ती? मी बोलणाऱ्या बाहुल्यांबद्दल बोलते. माझा आवडता बोलका बाहुला आहे तात्या वैंचो. हा पहा तात्या. हाय गौरी, मस्त ड्रेस घातलायस. तर प्रेक्षकांनो, आपण बघतो आहोत हा किती गोड बाहुला आहे. तू पण गोड आहेस. थँक्यू. तर मकरंद सर, आय मीन मकरंद, मक्या, हा, याला तात्या वेंचो का म्हणतात? काही वर्षापूर्वी या नावाचा एक बदमाश पोलिसांकडून चकमकीत मारला गेला होता. त्याचा असल्याच बाहुल्याशी काहीतरी संबंध होता. तीच आयडिया वापरून मी हुबेहूब तसाच बाहुला बनवला. पण त्या काळचा विलन आज माझ्यासाठी हिरो ठरलाय. पण हिरोईनवर तूच लाईन मारतोय. पण सर, आम्ही बरेच प्रयत्न केले, पण काही केलं तो बाहुला सापडलाच नाही. नो मोरे, दिस वोंट डू. तो बाहुला सापडलाच पाहिजे. येस सर. स्टेप अप द एफर्ट. येस सर. बाबा चमत्कारचं काय सर, झालं? तो अजूनही कोमात आहे. त्याच्यावर नजर ठेवा. येस सर. तो शुद्धीत आला की मला कळवा. येस सर. आणि मोरे, एनी हाव तो बाहुला सापडलाच पाहिजे.